हॉटेलमध्ये मिळणारा हा टेस्टी स्टार्टर आणि तोही नाचणीच्या पापडापासून तुम्ही कधी ट्राय केला आहे का? एक सिक्रेट सॉस या स्टार्टरची खरी जादू आहे. फक्त 5 मिनिटात तयार होणारा नाचणीच्या पापडाचा हा स्टार्टर इतका टेस्टी आणि चटपटीत होतं ना, लहान मुलंच नाही तर घरातले मोठेसुद्धा परत परत मागणी करतील इतका चविष्ट होतो. नमस्कार, मी स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. रेसिपी जरा देखील आवडली ना तर एक लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. आता या ठिकाणी एका पसरट कढईमध्ये भरपूर तेलामध्ये मी नाचणीचे पापड तळून घेतलेत. आता या ठिकाणी एक काळजी आपल्याला घ्यायची, पापड तळल्यानंतर शक्य तेवढे पसरट असले पाहिजे, म्हणजे जे मटेरियल आपण याच्यावरती स्प्रेड करतो ना ते इझिली स्प्रेड होतं. त्यासाठी शक्य तेवढे असे फ्लॅट असले पाहिजेत हे तळल्यानंतर, ही काळजी आपल्याला घ्यायची. त्यासाठी पसरट भांड्यात हे तळून घ्यायचे. आता 3 टोमॅटो आणि 2 मोठे कांदे हे असे खूप शक्य तेवढे बारीक मी कट करून घेतले आणि भरपूर मूठभर कोथिंबीर अशी कट केली. शक्य तेवढ्या मी काड्या काढून टाकल्यात आणि पालापालायचं मी घेतलेला आहे. आता एका बाउलमध्ये कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर हे छान एकजीव करून घेतले. आता याच्यामध्ये आपल्याला मीठ किंवा चटणी वगैरे असलं काही वापरायचं नाही. फक्त एक सिक्रेट सॉस आपण या ठिकाणी वापरणार आहे. त्यामुळे खूप चटपटीत टेस्ट, अशी भन्नाट टेस्ट ह्या स्टार्टरची तयार होते बघा, हॉटेलसारखी अगदी. पिझ्झा पास्ता सॉस मी या ठिकाणी वापरते. जे मिडियम साईजचं पाऊच येतं ना ते सगळं या ठिकाणी वापरले. जवळजवळ वाटीने मोजलं तर 1 वाटी भरून हा सॉस भरला आहे. एवढ्या साहित्यासाठी अगदी परफेक्ट टेस्ट असलेलं हे तयार होतं, म्हणून हा सगळा सॉस मी वापरला आहे. आता हे कांदा टोमॅटोमध्ये टाकून छान एकजीव करून घेतलं आहे आणि मग मी पापडावरती स्प्रेड केलेलं आहे. ही सिक्रेट टीप आपल्या रेसिपीमधली समजा तुम्ही. जर आपण पापडाला फक्त सॉस लावून घेतला आणि त्याच्यावरती कांदा टोमॅटो टाकला ना तर जरा वेळाने, म्हणजे जरा 5-10 मिनिटाने हा पापड मऊ पडतो, कारण सॉस हा आपला ओला असतो. त्यामुळे ही सिक्रेट टिप तुम्ही समजा. कांदा टोमॅटोमध्ये हा सॉस छान एकजीव करून घ्यायचा, मग पापडावरती स्प्रेड करायचा. जवळजवळ तासभर देखील छान कुरकुरीत हा पापड राहतो बघा, खूप छान टेस्टी होतो. आता जर फ्लॅट पापड असेल ना तर इझिली स्प्रेड करता येतो बघा. त्यासाठी म्हणले मी पसरट कढईमध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. आता लहान मुलं खात असतील ना तर कमी प्रमाणात हे साहित्य पसरून घ्यायचं. वरून मी भुजिया वापरली, म्हणजे बारीक शेव छान स्प्रेड करून घेतली. जर मोठ्यांना खायचं असेल तर जास्त प्रमाणात हे मटेरियल आपण टाकून घ्यायचं. खूप छान चवीला भन्नाट होतं, टेस्टी होतं. नक्की ट्राय करून बघा. तर आजची साधी सोपी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर सांगा.